हात येणार आहे. इथे तुम्ही लास्ट सीन पाहिलं हे माझी आई पण बघू शकली नाही आणि खूप इमोशनल मोमेंट होता म्हणून मी स्पेशली तुमचं रिएक्शन बघायला इकडे आलोय. आणि फारच आता मला माझा भाऊ म्हणत होता की एकदम रडत आला आम्हाला की स्वतः 2-3 वेळा जेव्हा पण असं हा सीन पाहतो एंडमध्ये तेव्हा तुम्हाला कळेल की का महाराजची कीर्ती केवढी मोठी होती. आणि पार्ट 2 मध्ये आपण लवकर जेव्हा घेऊन येणार तर त्याच्यामध्ये मग हसन अलीशी जे आक्रमण केलेला जो युद्ध तिकडून मग कसं महाराजांना पकडला गेलाय आणि कसं पुढचा जो टॉर्चर होता त्यांना 42 डेजचा जो टॉर्चर होता ते सगळं आम्ही त्याच्यामध्ये प्रेझेंट करणार आहोत ॲज इट इज ॲज पर द हिस्ट्री फैक्ट्स. तर जो कमजोर दिल के हैं उन लोग अभी से अपना मन बना लो जो वो देखने वाले हैं क्योंकि उसके लिए बहुत हिम्मत लगने वाली है. मेरी माँ ने तो अभी से ही बोल दिया कि मैं पार्ट 2 के लिए नहीं आने वाली हूँ तेरे. पण अतिशय खूप चांगलं वाटलं इकडे आलेच आणि सगळे लोकांना एवढं पेशन्स ठेवून चित्रपट पाहिलं. कसं वाटलं तुम्हाला? तुम्हाला तुमच्याशी ऐकायचं कसं वाटतं यार चित्रपट? लवकर घेऊन येईल. आता पार्ट 1 कसं वाटलं अगोदर हे सांग. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे माझे निर्माते संदीप मोहिते पाटील, डायरेक्टर तुषार शेलारसाठी एकदा जोरदार टाळ्या. तुषार शेलार सर म्हणजे ते तानाजी पिक्चरचे कोण आमची जेवढी टीम आहे त्यांनी सगळ्या हिस्ट्रीवरती जवळजवळ 3 वर्षांनी हा शोध करून सगळं रिसर्च करून हा चित्रपट बनवलाय फक्त ऑडियन्स साठी. तर एकदा जोरदार टाळ्या सगळ्या टीम साठी. छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी. आपले ते वेळात वेळ काढून अनुप सर इथे आले. त्यांचा एक छोटासा सत्कार झेब्रा फाउंडेशन तर्फे श्री आशिष गडकरी, स्नेहाताई गडकरी ते करतील. खूप खूप धन्यवाद. आम्हाला आज एक अनोखी अशी एक शक्ती निर्माण केली आमच्या अंगामध्ये. आज वीर संभाजी महाराजांचा पिक्चर बघून मला वाटतं प्रत्येक लोकांच्या आतमध्ये आज एक भावना निर्माण झालेली आपली. आणि आता मला वाटतं अशा पुढचे पिक्चर अध्याय दुसरा येतोय त्यानंतर खूप खूप शुभेच्छा आणि आतुरतेने वाट बघतोय. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. हर हर सगळ्यांनी जोरदार टाळ्या. छत्रपती शिवाजी महाराज के हर 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 जय भवानी. थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल. आणि असं आणखी 2 ते 3 शो जे असतील ते शैलेश तुमच्या कॉन्टॅक्टला आहे. तुमच्या सगळ्या नातेवाईकांना जय भवानी, जय शिवाजी. लोकांचं जेवढं रिस्पॉन्स मी एक्सपेक्ट केलं होतं त्यापेक्षाही चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे अजून. आणि रिस्पॉन्सपेक्षा एक मान म्हणतात ना की छत्रपती संभाजी महाराजांचा रोल ह्यांनी केलाय म्हणून तो मान वेगळा मिळाला आहे. तर त्यासाठी खूप खूप मनापासून प्रेक्षकांचा धन्यवाद. आणि हा चित्रपट करतानाच असं खूप वेळा असं अनुभव आला आहे की महाराज कुठे ना कुठे मला एक आशीर्वादच्या रूपमध्ये आहेत माझ्याबरोबर आणि ते कुठे ना कुठे चित्रपटमध्ये दिसलं आहे आणि तेच रिलेट करत आहेत लोक या ठिकाणी. म्हणून त्यांचं असं प्रेम मिळणं माझ्यासाठी फार गरजेचं होतं कारण छत्रपती संभाजी महाराजांचा किरदार एक खूप मोठी जबाबदारी आहे. आणि त्याचमुळे आज मी इकडे आलो आहे. आपले आशिष सर आहेत तिकडे, आशिष गडकरी साहेब, त्यांनी एक सुंदरचा एक चांगला मोठा शो ठेवला आहे आपल्या इकडच्या चेंबूर आणि आजूबाजूच्या लोकांसाठी आणि खूप आनंद वाटतो आहे. ॲक्च्युली मी येणार होतो फक्त 5 मिनिटासाठी पण लोकांचं एवढं एन्थुझियाझम पाहिलं तर असं वाटलं की यार शेवटपर्यंत आज थांबू जरा. ही संकल्पना कशी आहे तुम्हाला? ही संकल्पना कशी आहे?
संकल्पना हे चित्रपट करायची आहे. अरे कुठल्याही ॲक्टरसाठी हा सगळ्यात मोठा म्हणजे एक ड्रीम रोल असतो. छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा छत्रपती संभाजी महाराज असो किंवा वीर शिरोमणी महाराणा प्रताप असो, असं कॅरेक्टर करणं एका ॲक्टरच्या, प्रत्येक ॲक्टरच्या मनात असतं की एकदा असं लार्जर दॅन लाईफ रोल करायला पाहिजे आपल्या आयुष्यात. आणि असं वाटतं की आमच्याकडे ना खूप ऑप्शन्स असतात की हा रोल करायचं की नाही करायचं, पण कधी कधी असे रोल असतात ना जे रोल तुम्हाला चूज करतात ॲज अन ॲक्टर की तुम्ही करण्या योग्य आहे की नाही. तर असं मला वाटतं तेही महाराजांचा एक आशीर्वाद मिळाला आहे. आणि मी कोण होतो डिसाईड करणारा की मला हा करायचं आहे की नाही करायचं आहे. महाराजांनी मला सिलेक्ट केलं, बस आपलं कर्तृत्व पूर्ण. साहेब, युवा वर्ग जो आहे प्रेरित झालेला आहे जो पिक्चर बघून, युवाला काय आवाहन करणार? आमच्या शाळामध्ये एकही धडा डेडिकेटेड नाही आहे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल. प्री ब्रिटिश आणि प्री इंडिपेंडन्समध्ये ब्रिटिश इरामध्ये काय काय घडलं आहे ते तर खूप महत्त्वाचं आहे, कारण आपले शहीद भगतसिंग त्याच्यामध्ये आहेत, आपले चंद्रशेखर आझाद आणि खूप फ्रीडम फायटर्स असे आहेत, त्यांची कहाणी लोकांना माहीत राहायला पाहिजे 100%. पण त्याच्याही अगोदर जर तुम्ही गेलं तर मोगलियांचा इतिहास आपल्याकडे खूप हिस्ट्री बुक्समध्ये अवलंबून म्हणजे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये की ताजमहल कोणी बनवलं हे सगळं क्विकली आन्सर्स लोकांना माहिती आहे. पण तेही माझ्या छत्रपती शिवरायांचे वडील त्यांचं नाव काय आहे म्हटल्यावर जर लोक जरा विचार करतात. तर हे एक दुर्दैव म्हणजे एक म्हणतात ना एक अनफॉर्च्युनेट आहे की आपल्या हिस्ट्रीमधलं जे नॉलेज आहे आपल्या पिढीला नाही आहे. आमच्या काळामध्ये पण नव्हतं एवढं जास्त, पण आजच्या पिढीला पुस्तकचं काही छंद लागत नाही. फक्त ते सोशल मीडिया आणि फोन असल्यामुळे जरा पुस्तकाचा नादच संपला आहे. तर आपण कसं आपल्या पिढीला आपण एड्युकेट पण करू शकतो आणि हिस्ट्रीबद्दल सांगू पण शकतो की बाबा आपले वंशज आणि आपले जे छत्रपती संभाजी महाराजांची कीर्ती केवढी मोठी होती ते आपण कसं त्यांना दाखवायचं, कसं त्यांना त्याचा अभ्यास राहिला पाहिजे ते चित्रपटाच्या माध्यमातून. म्हणून आम्ही हा चित्रपट आणला आहे. त्याच आमचं मनाचं इंटेन्शन तेवढंच होता. कमर्शियल वगैरे बघा, पिक्चर येते, पिक्चर पैसे कमवेन कमी नाही कमवेन ते सगळं म्हणजे ते वेगळी गोष्ट आहे. पण ह्याच्यामधून जे लोक समोरून येत आहेत की बाबा महाराज कोण होते, मी बघतोय लहान मुलं येतात म्हणजे 7-8 वर्षाची मुले येतात, 10 वर्षाची मुलं येतात आणि ते छत्रपती संभाजी महाराजांची जय म्हणतात ना, जेव्हा ते असं म्हणतात ना तेव्हा असं वाटतं की यार आपण जिंकलो, यार आपण जिंकलो. हो, दिसतंय मला त्यात अक्षरशः दिसतंय. आता चित्रपटगृहामध्ये म्हणजे थिएटरमध्ये अक्षरशः अशा सिट्या टाळ्या वाजतायत की म्हणून माझं मन केलं म्हटलं जरा थांबू यार एंडपर्यंत. हे कुठे बघायला मिळत नाही नॉर्मली एका ॲक्टरच्या लाईफमध्ये. नॉर्मली आम्ही जे चित्रपट करतो बाहेर किंवा माझे तुम्ही वेगळे चित्रपट पाहणार तर मी साऊथचे पण खूप चित्रपट अगोदर केले, त्याच्यामुळे ना अशा सिट्ट्या टाळ्या तर हिरोसाठी वाजायचे ना अगोदर. तर आम्हाला असं वाटायचं यार आमच्यासाठी पण कधी वाजायला पाहिजे एक दिवस. आणि त्यावेळी अजिबात कल्पना नव्हती की आज छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपमध्येच मला माझ्याकडे असं सिट्ट्या आणि टाळ्या वाजतायत. तर त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद सगळ्यांचा. आणखीन कुठली चित्रपट येणार आहेत त्याच्यानंतर आहेत आता हिंदी पिक्चर्स आहेत माझे 2 तयार झालेले आहेत, पण त्याबद्दल आज आपण नाही बोलूया कारण मग हा कम्प्लिटली महाराजांचा टॉपिक डेडिकेटेड आहेच. तर आणि आपला चित्रपट मराठीमध्ये पण खूप सुंदर लोकांनी रिस्पॉन्स दिलेला आहे, हाऊसफुल शो चालले आहेत. तर माझी सगळ्यांना हीच विनंती सगळ्या आपल्या प्रेक्षकांची पण की आपण मॅक्झिमम लोकांना आपले महाराज कसे होते त्याबद्दल आपण माहिती द्यायला पाहिजे आणि लोकांना भरभरून थिएटरमध्ये घेऊन यायला पाहिजे. तेव्हाच आपण महाराजांची ही कहाणी, ही जी गाथा आहे तिला आपण एक जस्टिफिकेशन करू शकतो. सर्वप्रथम आमचे मित्र अनुप सिंग ठाकूर ज्यांनी आज साक्षात महाराष्ट्राचा छावा धर्मवीर संभाजी महाराजांची किरदार केलेला आहे. आज आपल्या एका शब्दावरती इकडे आलेत ते आणि मला त्याचा खरंच अभिमान वाटतो आहे की आज इतकं चांगला पिक्चर, इतकी चांगली दृष्टिकोन म्हणजे संभाजी महाराजांच्यावरती आज आपण त्या दाखवलेल्या पिक्चरमध्ये म्हणजे मला वाटतं एकही मिनटं एकही सेकंड मला वाटतं आपण तो ब्लिंक पण करू शकत नाही पिक्चरमध्ये. एवढा जबरदस्त पिक्चर केलेला आहे आणि यांच्या ॲक्टिंगबद्दल तर काय बोलायचं. मला साक्षात संभाजी महाराजांसमोर दिसतात माझ्याकडे इकडे. तर थँक्यू सो मच. आज की जनरेशन के लिए कितना जरूरी है इस तरह की ऐतिहासिक फिल्में बनाना, क्योंकि नहीं मैं आपको ही बोला था खरं म्हणजे आपले दुर्दैव होतं आपले अभागी हम लोग हैं कि आज जैसे उन्होंने कहा कि हमारे हिस्ट्री में आज तक कुछ सिखाया नहीं गया है. तो मुझे लगता है कि सबसे पहले तो हमें हिस्ट्री वापस एक बार सीखनी चाहिए. मैं ये नहीं कहता हूँ कि उन्होंने क्या दिया है वो गलत है करके, बट हमारी जो संस्कृति है, हमारे जो राजा महाराजा यहाँ पे हुए थे उनके बारे में अगर जानकारी हमें नहीं दी गई तो मुझे लगता है भारतवर्ष में क्या चलेगा आगे करके. आज इन्होंने जो आज एक संकल्पना करके आज जो काम किया है तो मुझे लगता है ये सर आपको में रखना चाहिए इनका काम.
और इनका जो विचार है, जैसे आज वीर संभाजी महाराज के बारे में आज एक फिल्म बनाई गई है और उसके इंटेंसिटी के बारे में बोलूँ मैं तो इतनी ज़बरदस्त है कि एक सेकंड भी आप अपने आँख उसमें से पिक्चर से हटा सकते हैं। तो मैं चाहता हूँ आपके माध्यम के ज़रिए से कि सभी युवाओं को, सभी लोगों को आज फिल्म के लिए मैं प्रोत्साहित करता हूँ कि आप आके देखिए फिल्म ये, और इसमें कुछ सीखने वाली बहुत सारी चीज़ें हैं। और मुझे लगता है आज जैसे उन्होंने वीर संभाजी महाराज बनाई है, वैसे जितने महाराजा हुए थे महाराष्ट्र के अंदर, भारतवर्ष के अंदर, उस सब के ऊपर एक फिल्म बननी चाहिए और हर युवा वर्ग को इसकी एक सीख और उसके एक आइडियाज़ देनी चाहिए कि भारतवर्ष में कितना महान है, इसके बारे में बोलना चाहिए। चित्रपट खूप सुंदर होता। म्हणजे खरं तर मी आपले झेब्रा फाउंडेशनचे संस्थापक आशिष गडकरी सरांना थँक्स म्हणेन, त्यांच्या सहकाऱ्यांना, की त्यांनी आपले जे युवा आहेत त्यांच्यासाठी ही म्हणजे संधी उपलब्ध करून दिली की त्यांनी इथे येऊन थिएटरमध्ये हा मूवी बघावा। चित्रपट यासाठी सुंदर वाटला की तरुण पिढीसमोर आपले जे महाराज आहेत किंवा आपले जे पूर्वज आहेत त्यांचे विचार मांडणं खूप गरजेचं आहे, कारण की तरुण पिढी भरकटत चाललेली आहे कुठेतरी, तर त्यांच्या विचारांच्या माध्यमातून आपल्या तरुण पिढीकडे काहीतरी चांगलं जात आहे आणि त्याच्यासाठी सरांनी पुढाकार घेतला आहे आणि हा चित्रपटही खूप सुंदर आहे। म्हणजे अगदी बघत असताना आपलं म्हणजे समोर उभा राहतात की संभाजी महाराज म्हटल्यानंतर त्यांची छवी आपल्या समोर उभा राहते आणि खरंच तर म्हणायला गेलं तर आपला महाराष्ट्र हा आपल्या महापुरुषांची महाभूमी आहे आणि महाराष्ट्रातूनच जर असे खूप सारे प्रसंग घडत चाललेत महिलांबद्दल वगैरे, तर अशा मूवी समाजापुढे येणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळे एक सीन आलेला आहे की महिलांचे रक्षण करताना दाखवलेला आहे छत्रपती संभाजी महाराज, काय बोलणार? मी तर म्हणेन घराघरामध्ये हा मूवी दाखवला पाहिजे। म्हणजे घरात मूवी हा दाखवणार तेव्हा हे कळेल की आपली जी संस्कृती आहे ती महिलांना जपणारी आहे, महिलांचा रिस्पेक्ट करणारी आहे। हे जेव्हा घराघरामध्ये असे चित्रपट दाखवले जातील तर कुठेतरी या सगळ्या गोष्टी थांबतील आणि महिलांबद्दल रिस्पेक्ट करणं हा रुजू होईल।